मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो या ठिकाणी की राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत भरती निघाली मित्रांनो सातारा या ठिकाणी. ते भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मध्ये सातारा या ठिकाणी भरतीसाठी तुम्हाला लागणारं क्वालिफिकेशन किती आहे आणि वयमार्ग किती लागणार आहे, शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, हा फॉर्म कशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायची, अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे आणि जे विद्यार्थी SC ST खुला गटामध्ये आहे, आवेदन शुल्क किती आहे पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मग तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये मिस करू नका. मिस केला तुम्हाला काही समजणार नाही. त्या अगोदर मित्रांनी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीन. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा मध्ये भरती निघाली मित्रांनो. पद संख्या 13 आहे. अर्ज कसा करायचा आहे सविस्तर माहिती व अर्जाची लिंक तुम्हाला खालीप्रमाणे दिली आहे मित्रांनो. आता संपूर्ण भरतीचे अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला मध्येच करू नका, तर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो. या ठिकाणी पहा, NHM सातारा भरती नोटिफिकेशन 2025 म्हणजे आरोग्य विभागात सरकारी नोकरीची संधी. अर्ज प्रक्रिया फक्त ऑफलाईन पद्धतीने आहे, तर तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, NHM सातारा भरती 2025 NHM सातारा भरती नोटिफिकेशन 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, PG, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ब्लॉक M&E, डायलिसिस टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष पुरुष, वैद्यकीय अधिकारी, आयुष महिला या पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, जेवढे तुम्हाला या ठिकाणी पद सांगितले आहे ते पदांच्या 13 जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने असून इच्छुक उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 8 जुलै 2025 पासून सुरू झालेली आहे. तर उमेदवारांनी अर्ज स्वतः हजर राहून किंवा रजिस्टर स्पीड पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे. तर या ठिकाणी पहा, 2 ऑप्शन दिलं आहे की उमेदवारांनी अर्ज हा स्वतः हजर राहून किंवा रजिस्टर किंवा स्पीड पोस्टाने अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्ण संधी गमवू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम दिनांक पहा 21 जुलै 2025 आहे. तर 21 जुलैपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला सविस्तर जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या जाहिरातीची PDF फाईलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरून आपलं हा PDF जाहिरात वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुम्हाला PDF जाहिरात पाहायला भेटेल. त्या ठिकाणी PDF जाहिरातवर क्लिक केल्यानंतर तर भरतीचा विभाग पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया पहा, प्रसिद्ध ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तर या ठिकाणी पहा, पदाचे नाव व पदाची संख्या. तर पद क्रमांक 1 पहा, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पद संख्या 1 आहे. नंतर दुसरं पद पहा, वैद्यकीय अधिकारी PG 1 पद आहे. नंतर तिसरं पद पहा, ऑप्टोमेट्रिस्ट 1 पद आहे. फिजिओथेरपिस्ट 2 पद आहे. ब्लॉक M&E चे 2 पद आहे. नंतर डायलिसिस टेक्निशियनच्या एक जागा आहे.
वैद्यकीय अधिकारी आयुष पुरुषच्या 3 जागा आहे. नंतर वैद्यकीय अधिकारी आयुष महिलांच्या 2 जागा आहे. तर अशा टोटल 13 जागा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा शैक्षणिक पात्रता काय आहे यामध्ये. तर या ठिकाणी पहा पहिल्या पदांसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय या ठिकाणी पहा. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही वैद्यकीय पदवी व MHP, MHA, MBA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर वैद्यकीय अधिकारी PG साठी या ठिकाणी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD युनानी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नंतर तिसरं पद पहा ऑप्टोमेट्रिस्टसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ऑप्टोमेट्रीमध्ये BSc पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्टसाठी पहा या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिओथेरपीमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. यानंतर 5वं पद पहा ब्लॉक M&E यामध्ये तुम्हाला पहा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी गणितमध्ये BSc पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नंतर MSCIT कोर्स असणे आवश्यक आहे. नंतर 6वं पद पहा डायलिसिस टेक्निशियन यामध्ये तुम्हाला पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून डायलिसिस टेक्नॉलॉजी डिप्लोमा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नंतर 7वं पद पहा वैद्यकीय अधिकारी आयुष पुरुष यामध्ये तुम्हाला पात्रता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठातून BA MS पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नंतर यामध्ये 8वं पद पहा वैद्यकीय अधिकारी आयुष महिला मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक पात्रता यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. तर यामध्ये झालं. आता यामध्ये वयमर्यादा तर अराखीव वर्गांसाठी पहा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि राखीव वर्गांसाठी 18 ते 43 पर्यंत वयमर्यादा सांगितली आहे मित्रांनो. आता ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी अर्ज शुल्क पहा किती आहे. खुल्या गटासाठी 150 रुपये आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांच्यासाठी 100 रुपये आहे. तर यामध्ये तुम्हाला वेतन किती भेटणार आहे पहा. तुम्हाला स्केल किती भेटणार आहे पहा. तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यामध्ये तुम्हाला 35,000 रुपये पेमेंट भेटणार आहे. नंतर दुसरं पहा वैद्यकीय अधिकारी PG यामध्ये तुम्हाला 30,000 भेटणार आहे. नंतर ऑप्टोमेट्रिस्टमध्ये 20,000 तुम्हाला प्रति महिना भेटणार आहे. नंतर 4थं पद पहा फिजिओथेरपिस्टसाठी 20,500 रुपये तुम्हाला भेटणार आहे. नंतर ब्लॉक M&E मध्ये तुम्हाला 18,000 प्रति महिना पेमेंट भेटणार आहे. नंतर 6वं पद पहा डायलिसिस टेक्निशियनसाठी 17,000 तुम्हाला प्रति महिना वेतन भेटणार आहे. नंतर वैद्यकीय अधिकारी आयुष पुरुष यासाठी तुम्हाला 28,000 वेतन भेटणार आहे. नंतर 8वं पद पहा वैद्यकीय अधिकारी आयुष महिला यामध्ये पण तुम्हाला 28,000 प्रति महिना भेटणार आहे. तर ऑफलाईन अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा व अर्ज करण्याचा पत्ता. तर या ठिकाणी पहा अर्ज करण्याची तारीख पहा 8 जुलैपासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 21 जुलै. 21 जुलैपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता पहा या ठिकाणी सांगितलं आहे. अर्ज करण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा. तर या ठिकाणी तुम्ही हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. तर अधिकृत संकेतस्थळ सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला जर PDF जर पाहिजे असेल तर येथे क्लिक करायचं आहे आणि अर्ज जर भरायचा असेल इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला PDF जरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला समजा तुम्हाला PDF जर पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही येथे क्लिक करा. या ठिकाणी जर क्लिक केलं या ठिकाणी पहा मित्रांनो PDF जरा तर तुम्ही जर क्लिक केलं तुम्हाला असा इंटरफेस तुम्हाला स्क्रीनवर दिसेल मित्रांनो. या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती दिली आहे. जिल्हा पदाचे नाव वय नियुक्ती ठिकाण शैक्षणिक पात्रता रिक्त पदे संवर्ग एकत्रित मानधन हे संपूर्ण जाहिरात तुम्हाला PDF मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. तर पूर्ण जाहिरात आहे अगोदर तुम्ही ही PDF जाहिरात वाचा मित्रांनो. PDF जाहिरात वाचून तुम्ही हा फॉर्म भरा. नाहीतर कोणी मुलं काय करतात PDF जाहिरात वाचत नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरता म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो. तर त्यामुळे अगोदर तुम्ही PDF जाहिरात पूर्ण वाचा
मगच हा तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे नोकरी या नोकरीचं ह्या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. चांगल्या प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि चांगल्या प्रकारे नोकरी करू शकता मित्रांनो. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम. बाय बाय.